चला ऑप्टिकल फायबरची वर्किंग बघू. तर या ऑप्टिकल फायबरच्या वर्किंगमध्ये पहिलं आपण लँडलाईन केबल बघू. ओके, म्हणजे टी व्हीचं केबल कसं काम करतं याबद्दल बघू आणि त्याच्यानंतर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेटिंग केबल कसं काम करतं ते बघू. तर बघा, ऑडिओ साऊंड जो आहे हा ऑडिओ साऊंड हॅलो माईक चेक माईक थ्रू जो आपण साऊंड बोलतो तो साऊंड तो काय होईल, पहिले कन्वर्जन ऑफ दिस साऊंड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये याचं कन्वर्जन होईल विथ द हेल्प ऑफ ट्रान्सड्यूसर. ट्रान्सड्यूसर काय असते, असं डिव्हाइस आहे जे काय करतं आहे एका फॉर्मच्या एनर्जीला दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करतं. वन फॉर्म ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म. तर हे इलेक्ट्रिकल सिग्नल ह्या लँडलाईन केबलमधून गेलं. ओके, मग आता हे परत इलेक्ट्रिकल सिग्नल बाहेर आलं. ओके, टोटल इंटरनल रिफ्लेक्शननी इंटर झालं आणि एक्झिट झालं. आता या इलेक्ट्रिकल सिग्नलला परत कशामध्ये, साऊंड सिग्नलमध्ये कन्वर्ट करण्याचं काम पुन्हा ट्रान्सड्यूसर करतं आहे. आणि इथं स्पीकर काय करेल, तुमच्या रिसिव्हरला ओरिजिनल साऊंड देण्याचं काम करेल. ओके, सो दिस इज लँडलाईन टेलिफोनिक कम्युनिकेशन केबल. आता ऑप्टिकल फायबर केबल कसं काम करतं ते बघू. तो ऑडिओ साऊंड आहे, ऑडिओ साऊंडचं परत इथं काय होणार आहे, कन्वर्जन इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. आता हे इलेक्ट्रिकल सिग्नलचं परत लाईट सिग्नलमध्ये कन्वर्जन करायचं आहे. ओके, LED लाईट सिग्नलमध्ये कन्वर्जन करायचं आहे. आणि ही लाईट टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या प्रिन्सिपलनी इंटर होणारे आणि एक्झिट होणारे केबलमधून, ऑप्टिकल केबलमधून. मग इथं परत या ट्रान्सड्यूसरने काय करायचं आहे, लाईट एनर्जीचं परत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन करायचं आहे इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. आणि हे इलेक्ट्रिकल सिग्नल याच पद्धतीने इथं काय करणार आहे, ओरिजिनल साऊंड देण्याचं काम करणार आहे. तर हे ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन.